थोडीशी भीती असते, धाकधूक असते की आपण काहीतरी वेगळे आहोत आणि इतर काहीतरी वेगळे आहेत असं थोडासा न्यूनगंड असतो. पण इथं आल्यानंतर सगळ्यांना भेटल्यानंतर तो हळूहळू कमी होतोय, म्हणजे पूर्ण कमी झालेला नाहीये पण तो होतोय कमी. आणि मला वाटते माणूस होण्याची संधी यातून आपल्याला मिळणार आहे. विषय दिलाय आपल्याला संसार, स्वतःचा आणि जगाचा. मला वाटते ज्यावेळी संसार या शब्दाचा अर्थ आपल्याला कळेल तो सम आहे की दोघांनी समान पातळीवर येऊन दोन व्यक्ती असतील आणि त्या ज्यावेळी स्वतःला किंवा एकमेकांना ज्यावेळी त्या आदर देतील किंवा एकमेकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेतील त्यावेळी तो संसार पुढे जाऊ शकतो. आपल्याकडची पद्धत अशी असते की मुलगा आता काहीतरी कमावता झालाय आणि मुलगी वयात आली की द्या संसार त्याच्या मागे लावून द्या, दोनाचे चार हात करा आणि तो संसाराला लागेल, ही फक्त एकच धारणा असते. पण त्या माणसाला खरं तर आपण समजून घेण्याची संधी देत नाही. म्हणजे अनोळखी माणूस कुणीतरी आयुष्यात येतो आणि करा संसार म्हणून ते दिलं जोडून आणि होतं आयुष्य सुरू. काही जणांचं यशस्वी होतं, काही जण त्याच्यात काहीतरी खास खळगे येतात पण ते रेटत असतात बऱ्यापैकी. तसा स्वतःचा संसार असतो. जगाचं सुद्धा तसंच चाललं. काही जणांनी ते आनंदाने स्वीकारले, काही जणांनी केली जबरदस्ती आणि करायचं आपल्याला म्हणून ते करत असतात. बहिणाबाई म्हणतात अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. तसंच आहे तर पडल्याशिवाय आपल्याला कळत नाही नेमकं काय करायचं. म्हणजे समोरच्याला तुम्ही समजून घेत नाही, माणूस म्हणून त्याचा स्वीकार करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की नेमकं काय कमी पडते किंवा काहीतरी जास्त होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला नवरा बायकोमध्ये भांडणं होतात किंवा आत्ताची जी पिढी आहे आणि आपण म्हणतो की नवीन जनरेशन, नवीन पिढी, याच्या मागे मला वाटते प्रसार माध्यमांचा वाढता जो वापर आहे. अगदी लहान बाळापासून म्हणजे तो जेवत नाहीये की तिथून आई त्याच्या एका हातात मोबाईल देते आणि दुसऱ्या हाताने त्याला घास भरवत असते आणि त्याचाच परिणाम असेल की ज्या नको आहेत त्या सगळ्या गोष्टी ती मुलं पाहत असतात आणि कदाचित काही चांगलेही त्यातून ते घेत असतील, काहीतरी वाईटही त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल. एक शिक्षिका म्हणून मला वाटतं आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे किंवा ज्या गोष्टी आम्ही शिकतो म्हणजे मी शाळेत असताना किंवा तुम्ही शाळेत जात असताना तुम्ही जे अभ्यासक्रम जो तुम्ही अभ्यास केला असणार आहे किंवा कविता असतील त्यातल्या काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला आजही आठवतात. त्याचं कारण असं असतं की ते तुम्ही मनापासून स्वतःच्या आतमध्ये ते चिरवलेलं असतं. आणि आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे तो फक्त आपण काय करतो की भोकमपट्टी होते, म्हणजे मार्क्स मिळवायचे. कसं संसाराचं झालं, समोरच्याला आपण चांगलं कसं दिसतोय याच्यावर जास्त फोकस आहे. त्या दिसण्यापेक्षा आपण कसे आहोत किंवा कसे आतून आहोत हे जोपर्यंत सर मागाशी जे सांगत होते की प्रतिमा फक्त एकमेकांशी बोलतात, जोपर्यंत समोरचा माणूस नेमका काय आहे हे पोहोचत नाही किंवा जो मुखवटा त्याने धारण केला तो गळून पडत नाही तोपर्यंत एकमेकांच्या उणिवा किंवा गुणदोष आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे मुलांना सुद्धा शिकवताना माणूस म्हणून ते कसे चांगले घडतील किंवा भारताचे नागरिक म्हणून ज्यावेळी आपण त्यांच्याकडे पाहतोय किंवा भारताचं भविष्य आपण त्यांना आपल्याला वाटते की आपण घडवतोय पण बऱ्याच चुकीच्या गोष्टीही त्या माध्यमातून घडतात किंवा कुटुंबात असताना मुलांना आणि मुलींना वेगळी वागणूक दिली जाते आणि त्यामुळे लग्न झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझ्या बाबतीतलं हे माझे मिस्टर स्वयंपाकाची फार आवड आहे त्यांना आणि मग ते रविवार असला की स्वतःहून सगळं आणून नॉनव्हेज आणून ते क्लीन करून मसाला वाटून स्वयंपाक करून म्हणजे त्यांना वाटतं की ती दररोजच करते तर रविवारी तिला छान काहीतरी आपण वेगळं काही करू शकत नाही तर असा आनंद देऊया. तर ते थोडंसं खटकायचं घरी सासूबाईंना किंवा माझ्या आईला सुद्धा. सासूबाईंपेक्षा आईला असं वाटायचं की नवऱ्याला कामाला लावते, ती फार शिकलीये आणि त्यामुळे ती तशी वागते की काय. पण ते नंतर तिच्या लक्षात आलं की याच्यात भेदभाव नाहीये किंवा तुलना नाहीये तर तो समोरच्याला आनंद कसा देता येईल याचा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे कदाचित आमचं तसं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहे. मी वाईत राहते आणि मिस्टर माझे पुण्याला असतात पण भांडायला सुद्धा वेळ मिळत नाही अशी भेटतो खूप कमी वेळेत. म्हणजे अगदी वीकेंड आम्ही हजबंड वाईफ आहोत असं म्हटलं तरीही चालेल. त्यामुळे खूप
आनंदात चालले आणि आनंदात म्हणण्यापेक्षा समाधान आहे की कारण मीही तशीच होते. शिकल्यानंतर नोकरी करायची, करिअर करायचे आणि आईला सतत म्हणजे माझं असायचं की नाही मला लग्नच नाही करायचं. कारण ते आईचं आजीचा संसार बघितल्यानंतर की हे सगळे पुरुष एकसारखेच आहेत, कदाचित आपल्याही वाटायला हेच येईल की काय, म्हणून संसार नको वाटायचा किंवा एखाद्या गोष्टीची जशी भीती असते मला आणि त्यापासून लांब पळत जातो तशी मी होते. पण लग्न झाल्यानंतर त्या समोरच्या माणसाला समजून घेतल्यानंतर असं वाटायला लागले की संसार छान असतो, दोघांनी तो जुळून किंवा सोबतीने केला तर तो छान खुलू शकतो आणि कुटुंब आणि मग अशा पद्धतीने मग आम्ही रजिस्टर लग्न केलं. हे आधी आम्ही ठरवलं होतं की प्रार्थना अन हेच मुझे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुझी माझी माया रापलेली तिची काया, सावळी ग माझी माया रापलेली तिची काया, नाऊ माखू मला घालते, अंगड टोपड घालते ग माझी माया, सावळी ती माझी माया रापलेली तिची काया. भल्या पहाटे ग उठून पाणी अशी जाय, दोन हंडे दुई दुई व लटपटे पाय, वैराण का गुराईला सडाला का हात जाई, माझ्या रेघाने लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दाढी काढीला, हात लगा जाऊ माझ्या साडीला, नवी कोरी साडी नाच मोलाची, नेसले बाई साडी नाच मोलाची, गरडी नक्षी फुल येलाची बाई येलाची बाई क्या बात है. जात होते वाटण मी तोऱ्यात अवचित आला माझ्या होऱ्यात जी होऱ्यात, तुम्ही माझ्या लग्नाचा सेवका होळीला, हात लगा लावू माझ्या साडीला, हात लगा लावू माझ्या साडीला. गहरी है नींद ये कितनी गहरी है, नींद ये कितनी गहरी है, नींद ये कितनी गहरी है, हमने केवल करवट बदली, हमने केवल करवट बदली, बेहोशी तो जारी है, नींद ये कितनी गहरी है, नींद ये कितनी गहरी है. बंद है पलकें, बंद है पलकें, बंद है पलकें, उन पर मीठे सपनों का है बोझ, मोहक चेहरा ले आती है, मोहक चेहरा ले आती है, राह नहीं हर रोज, राह नहीं हर रोज, प्यास हिरन की
हिरन की नहीं बुझी है, दौड़ अभी भी जारी है। नींद कितनी गहरी है, नींद कितनी गहरी है। हमने केवल करवट बदली, बेहोशी तो जारी है। नींद कितनी गहरी है, नींद कितनी गहरी। छान. कर बरसात सुखी आहे पोर सांग आईच्या कानात। आई भाऊ साठी परी मन खंतावल, विसरली का ग भादव्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखाला ग मन हंचवल। फिरून फिरून सय येई जीव वेडा होतो, चंद्रकळेचा ग शेव ओला चिंब होतो। काळ्या कपेलेची नंदा खोडकर फार, हुंगू हुंगुनिया करी कशी ग बेजार। परसात पारिजात कसा सडा पडे, कधी फुल वेचायला नेशील तू गडे। माऊलीच्या दुधावर साय आले भरून डोळे पुन्हा गळाही दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला। घाल घाल पिंगावारा माझ्या परसात। छान. नॉर्म काय करता एवढी भारी कुठं घातली ताई येत आहे लवकर बरोबर सारे हात दिला पाहिजे. आपला आमचा पण घे, आमचं घे त्याच्यामध्ये. जावेद द्या हात काय तुम्ही उडी मारायचा प्रयत्नात आहे. ती छत्रीवाली खाली खाली ठेव ठेव ठेव. आपके खरबडीत पळी हात आपके खरबडीत पळी तो पण हातवर रखी आहे. पाय ठेवू आता. धाराशिव ह्या जिल्ह्यातील केकसळवाडी नावाचं एक छोटंसं खेड आहे. तिथे माझे मामा असायचे, म्हणजे माहेरी पहिले डिलिव्हरी व्हायची पोपटामध्ये. तिथं माझं जन्म तिथून धाराशिव 5 किलोमीटर. नंतर मला एक भाऊ एक बहीण आहे, मी सर्वात मोठा. माझे आई वडील आहेत, माझे सासू सासरे आहेत. माझ्या वडिलाचं वय 87, आईचं वय 82. आईनं देहदान केलेलं आहे. तिला मी सांगितलं पटवून काय असतं काय नाही, तिला ते पटलं. ते सगळे फॉर्म वगैरे फॉर्मॅलिटी केली. तिचं बरोबर आमच्या मावशीनं पण देहदानाचं संकल्प मेडिकल कॉलेजला. आमचं आता पहिलं 3रं वर्ष मेडिकल कॉलेज नवीन चालू झालं. त्याच्यावर सोलापूरला दिलं त्याचं ट्रान्सफर करून घेतले. दुसरं असं पहिली ते 5वीपर्यंत माझं शिक्षण धाराशिवला झालं. 6वीला मी सोलापूरला गेलो, वडील सेंट्रल साईडला होते. त्याच्यानंतर 7वी 8वी 9वी उस्मानाबादला शिक्षण झालं. 10वीला मग औरंगाबादला बदली झाली. त्यावेळेस टेक्निकल हा विषय होता. टेक्निकल विषय घेऊन 67% मार्क घेतले मी 10वी. त्या शाळेत पहिला त्यावेळेस मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नंबर लागला. पण माझ्या काही चुकीमुळं किंवा वडिलांनी योग्य मार्गदर्शन दिल्यामुळं म्हणा किंवा मीच खूप फालटी म्हणा की मित्रपणा काय असतं. माझ्याबरोबरचे आता डेप्टी इंजिनियर रिटायर झाले, पण मी काय पास होऊ शकलो. 3rd माझं मॅथ राहिलं.
5th 6th अपेअर झालो. मी चिकाटी सोडली नाही. एम्प्लॉयमेंटला नाव नोंदवलं, कंडक्टरचा बॅच काढला. त्यानंतर परीक्षा निघाल्या. इकडचं काय सिलेक्शन कंपनीत काय काम केलं. कंडक्टरचा कॉल आला, त्याच्यात पास झालो, सिलेक्ट झालो. 30 वर्ष कंडक्टर केली. 1990 मी कंडक्टर म्हणून लागलो आणि 1 ऑगस्ट 1919 रिटायर झालो. तर माझं लग्न झालं 1 वर्षाने. माझी मंडळी 12वी पास होती. 1 विषय राहिला होता काहीतरी. मी तिला शिकवलं, बाबा तुला शिकायचं असेल तर शिक पुढं. ती म्हणजे बाहेरून कशाला रेग्युलर शिक म्हणून 12वीची परीक्षा दिली. आरपी कॉलेज म्हणून आमच्या कशी आहे. लग्न झाल्यावर ती रेग्युलर कॉलेजला जाऊ लागली. तिला असं हसायचे वर्गात. त्याची लग्न झाली ती वर्गामध्ये रेग्युलर. म्हणजे कशाला काय घातलं. या म्हणून मुलगी झाली पाहिजे. पुन्हा ती नापास झाली 1 विषयात. पुन्हा मग उद्या अजून परीक्षा झाली. पुन्हा BA पास झाली. पुन्हा MA करायला लावलं तिने. पुन्हा दुसरा MAला BEdला नंबर नाही लागला. पुन्हा डबल MA करायला लावलं. त्याच्यात ती सिलेक्ट झाली. मग तिला BEdला 96ला औरंगाबादला गंगाधर गाड्यांच्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं. त्याच्यानंतर म्हणलं मी फक्त आता मुलांना शिकवण्यासाठी जरी BEd झालं तर पास झालं. जॉब मिळेल ना मिळेल. मग ते नगरपालिकेमध्ये काही दिवस तरी केला जॉब. माझी कंडक्टरी चालू असायची. मग लहानाचे मोठे होतो ते मुलं जवळ मोठे झाले तेव्हा मी दर 6 महिन्याला 1 आठवड्यावर सुट्टी काढायची. आम्हाला पास मिळायचं फॅमिली फिरण्यासाठी फॅमिली. त्यासोबत आमचे सासरे पण यायचे सोबत. वडिलाचं नाव, आई वडिलाचं नाव असायचं ते हे नसायचं. राजे वडिलांनी सांगितलं काही विषय. तसं करत त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर दरवर्षी दाखवायचं. मी पूर्ण फिरून झालं महाराष्ट्र. आणि ड्युटीमध्ये तर मग लॉंग रोड सगळेच करत होतो. ड्युटी अशी नाही की त्या डेपोला की कुठली ड्युटी मी नाही म्हणलो नाही. ग्रामीणची असू दे, खेड्यापाडीची असू दे, तर एक्सप्रेस असू दे, कुठली करायची. बेंगलोर ते सुरत, पुन्हा हैदराबाद ते पणजी वगैरे सगळ्या ड्युट्या झाल्या. त्यामुळे पर्यटनाचा नाद लागला, छंद लागला. त्यामुळे पुस्तक वाचत गेलो. वाचता वाचता लक्षात आलं की आपलं आयुष्य आहे कशासाठी. तर आपल्या आयुष्यातली जी कमाई आहे ती 20% आपण आपल्या पुस्तकावरती आणि पर्यटनावर खर्च करावे. समजा मला 1 लाख रुपये पगार असेल तर 20,000 रुपये आपण पुस्तकं घ्यावीत, वाचावीत आणि बाकी पैसे पर्यटनावर खर्च करावे. त्या दृष्टीने मग माझं स्टाईल केलं चालू. त्यामुळे माझं पूर्ण भारत भ्रमण झालं. 2 वेळेस, 4 वेळेस काशी झाली, 3 वेळेस रामेश्वर, 2 वेळेस काश्मीर, 7 सिस्टर मंडळीसोबत. नंतर नेपाळ झालं, आता भूतान राहिले आणि 1 फॉरेन टूर आहे तो विषय. कोणाशी जोडीदार मिळाला तरी येणार. आणि इकडे मग त्यांची मागच्या 2 वर्षापूर्वी मंगळवेढ्याला साळुंखेच्या 80व्या कार्यक्रमाला भेट झाली. तिथं आमची भेट झाल्यावर आमचं फोनवर बोलणं किंवा हे करायचं असायचं. पुन्हा त्या वाचून पुढे जायचं म्हणून निश्चय केला. इकडे जायचं. मग पैसे भरले. एक आमचा उमेदवार त्यातला ऐन वेळेस त्याला प्रॉब्लेम आला. त्याच्या म्हणजे दुसरा घेऊन जातो. ठीक आहे. दुसरे आमचे मित्र यशवंत पेटे म्हणजे माझ्यासोबत आले. आम्ही दोघं मिळून धाराशिवून आलो. असं एकंदरीत जीवनाचा प्रवास. आणि आता मुलीला मग शिकवायचंय. तिनं आमच्या उस्मानाला इंजिनिअरिंग कॉलेज होतं, पण मुलीला मागत होतं घरापाशी शिकली पाहिजे असं काही नाही. मग तिला मग कोल्हापूरला नंबर लागला. तर मी कोल्हापूरला पण तिला शिकवलं KIT कॉलेजला. ती BA इलेक्ट्रॉनिक्स झाली. मुलगा 10वीला 100% होता. त्याला लातूरला नंबर लागला. तिथं तो सक्सेस नाही झाला, रिवर्स आला 61%. तुम्हाला आता दुसरीकडे कुठं शिकू नये, उस्मानाला शिकू. त्याला BE मेकॅनिक. त्याला साईड कुठली घ्यायची ही समजत नव्हती. आम्ही म्हणायचं साईड आणि कॉलेजमध्ये फरक आहे. साईड ही आयुष्यभराची असते, कॉलेज 4 वर्षासाठी असते. त्याला मेकॅनिकल साईड घे ती मदत आहे, ती पूर्ण जगात चालते. त्याला मेकॅनिक केलं. तो आता इथं पुण्यामध्ये अमेरिकन ॲक्सेलमध्ये काम करतो, जॉब करतो. त्याचं फक्त लग्न राहिले आणि मुलीचं लग्न झालं. मुलीला एक पहिली मुलगी आणि परवा मागच्या 1.5 वर्षापूर्वी एक मुलगा मुलगी जुळा झालं. म्हणजे आता 3 नातवांचं मी आजोबा आहे. असं माझा एक प्रवास. कुणाला काही प्रश्न? प्रथम सर्वांचं मी नमस्कार करतो. मी यशवंत तालुका जिल्हा धाराशिव. आमची जवळ शहरापासून
7-8 किलोमीटरवर शेती आहे. 12 किलोमीटर शेती आमच्याकडे. शेती करीत आम्ही 5 भावंड, 5 भावांची शेती. पुढे आई पण काय करतात, सरपंच ग्रामपंचायतीचे वडील पण घेतात, सदस्य होते. हे सगळं करीत असताना मी फक्त बघितलेलं होतं. पण आमच्या गावामध्ये आदिवासी लोकांचा जास्त जीव होता आणि ते लोक फार करायचे, पण त्यांचं काय भागत नव्हतं. मग मी ग्रॅज्युएट अर्थशास्त्रात झाल्यावर काय यांच्यासाठी काय करता येईल का आपल्याला. पण ते आमच्या वडिलांचा हात असतो जास्त, तू नोकरी कर, बाकीच्या भानगडीत काय जाऊ. आईने एके दिवशी ते आमचं भांडण मिटवलं. तुम्ही आयुष्यभर काय केलं, पुढारपणच केलं की म्हणजे त्याला करू द्या म्हणजे काय. आणि मग भारत सरकारचा एक उपक्रम चालू होता की अल्पभूधारक शेतकरी अशा लोकांना काय मदत करता येईल. त्याचा थोडासा अभ्यास केला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत जवळजवळ गावात शेतमजुरांनी काही अल्पभूधारक शेतकऱ्याला कर्ज मिळवून दिलं. आणि ह्या कर्जाच्या माध्यमातून मला जनावराचा पुढारी म्हणायला. पुढे तालुक्यात तेच अवस्था, जिल्ह्यात तेच अवस्था. अशा प्रमाणे माझ्या कामाचा ठसा उमटला आणि प्रसिद्धी लावली. प्रसिद्धी लावल्यानंतर गावातल्या लोकांना उभा त्यांचं दूध आता कोण घेणार, पण दुधाची संघ काढला आणि त्या दूध संघामार्फत लोकांना जगण्याचं एक चांगलं साधन मिळालं, त्यांचा आर्थिक उन्नती झाली. अशा प्रकारे पुढे मग काय आमचे मी जिल्हा नियोजन मंडळाला काही दिवस सदस्य होतो. त्या माध्यमातून काय लोकांना म्हणजे असं कर्ज कुठे मिळतं, काय मिळतं, काय नाही, असं सगळं केलेलं काम झालं. त्याच्यानंतर लोकसभेला 1989 साली शिवसेनेने दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आणि पराजित झालं. लग्न वगैरे झालं. माझी शेतकरी इन्स्पेक्टर, पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काम केलं, ते रिटायर्ड झालं. मी पहिले जे सांगितलं लोकांचा जेवणाचा प्रश्न मिटविला, लोकांचा आर्थिक म्हणजे ते लोकांचा संसार झाला, जगाचा संस्कार झाला. त्याच्यानंतर आमचा संसार इतर असं होत राहतो. मी सहकारी बँकेत पुन्हा अधिकारी होतो. एवढं काम केलेलं आहे. कारण जास्त वेळ घ्यायचा नाही, बोलायला पुष्कळ होतं. काय बोलतो खबरदार नाही ते फक्त हे आणि ठिकाण्यात असंच आहे. ऐका, एक भन्नाट आयडिया आहे. ते खिडकी किती 25चा 30 किंवा ना आता लॅब घेतला ना तो शिवावरती घ्यायला. सुंदर. ओंदळीत मासे लई बक्कळ बक्कळ, लई बक्कळ बक्कळ, एक पाखरू बेभान,
एक पाखरू बेभान उडे उंच उंच दुरी. तुम्ही बसा या साईडला बसा, दूर पण माझंच ऐकणार आहे. एक पाखरू बेभान दुरत म्हणून मला बोलताना विचार वावा म्हणलं नाही तरी पाठवला का दूर. हा कधी रिम झिम झिम कधी बेभान बेभान, कधी हरवते गाव कधी हरवते रान. एक पाखरू बेभान उडे उंच उंच दुरी. एक पाखरू बेभान उडे उंच उंच दुरी. त्याचा नाद खुळा येडा झेलतो या साऱ्या सरी, झेलतो या साऱ्या सरी. असे धुके दाटलेले, असे धुके दाटलेले विस्कटल्या दाही दिशा. काय दृश्य दिसतं जाताना आपण, समोर डोंगर आहे समजा की, असे धुके दाटलेले विस्कटल्या दाही दिशा. पाय वाटा गर्दराणी जणू डोंगराच्या मिशा, जणू डोंगराच्या मिशा. पाय वाटा गर्दराणी जणू डोंगराच्या मिशा, जणू डोंगराच्या मिशा. एक कागदाची बोट, एक कागदाची बोट ओली चिंब भिजलेली. एक कागदाची बोट ओली चिंब भिजलेली. शाळा सुटली सुटली पोर झिम्माड नालेली, पोर झिम्माड नालेली. आणि शेवट असा की कोकणात जरा गायी वगैरे आहेत त्यामुळे ते दृश्य असं दिसतं खरं तर तळ्याकाठी की, शहारल्या साऱ्या गायी. ते असं थरथरताना दिसतं खरं तर. शहारल्या साऱ्या गायी नदी काठ गारठला. शहारल्या साऱ्या गायी नदी काठ गारठला. असा हर्ष पांडुरंगा जणू विठ्ठल भेटला, जणू विठ्ठल भेटला. तो तर आहे ती एक शारीरिक गरज भागवण्याची एक माणसाने तयार केलेली एक व्यवस्था आहेच. पण त्याचबरोबर संसार हा कधीही दोघांचा राहू शकत नाही. फक्त त्या दोघांचा आणि मुलांचा हा म्हणजे ज्याला आजकाल एक फार परवडीचा शब्द आहे न्यूक्लिअर फॅमिली आणि हे ते असं जर म्हटलं ना, हे आपण वाटून घेत असतो. पण असं काही नसतं. ऍक्च्युली मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्यामुळे न्यूक्लिअर असंच काहीच असू शकणार नाही. फक्त 4 जण, फक्त 3 जण, फक्त ते जंगलात गेले आणि तिथेच जगलेत असं काही असेल तर त्याला आपण न्यूक्लिअर म्हणू शकतो. पण हे तसं नसतं. तुमच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तुमच्या माझ्यावरती परिणाम होत असतो. आणि हा जो होणारा जो परिणाम आहे हा परिणाम किती आपण सकारात्मक रीतीने घेतो त्याच्यावरती आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन किती सकारात्मक रीतीने देतो तो संसार. आणि तो एकत्रितच पुढे जातो. तो माझा वेगळा आणि मग जगाचा वेगळा आणि असं काय. एक छोटंसं उदाहरण आहे माझ्या बाबतीत झालं म्हणून नाही पण ऍक्च्युली ते प्रातिनिधिक ठरावं म्हणून मी सांगू इच्छितो की करोनाच्या काळामध्ये बरंच माणूसपणाचं दर्शन पण झालं. बऱ्याच गोष्टी घडल्या. मी रेड लाईट एरियामध्ये पण थोडंफार काम करतो. तिकडची परिस्थिती मात्र फार वेगळी होती. म्हणजे इकडे फार मदत होत होती. ट्रकने अन्नधान्य आलं गेलं सगळीकडे वाटलं गेलं. पण ज्या रेड लाईट एरियामध्ये आम्ही काम करत होतो तिथे जो खालचा मजला आहे
त्यांच्याकडे 6 महिन्यांचं, त्या महिलांकडे 6 महिन्यांचं राशन तयार झालं. कारण मदत येत होती, टेम्पो भरून येत होती, पण त्या टेम्पोपर्यंत पहिलं कोण पोहोचणार. तर तिथे मी थोडासा गव्हर्नन्सच्या क्षेत्रात पण काम करतो. काही 2 रेशन कार्डच्या दुकानदारांवरती कारवाई करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी कराव्या लागल्या. कारण रेशन दुकानं जे येत होतं ते रेशनाचा कण सुद्धा तिथे वाटला गेला, ती दुकानंही बंद होतं. पण मग सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जे येत होतं ते त्या महिलेची म्हणाले की आपण लग्न करतो तर 2 माणसं लग्न करतात, पण ते प्रतिमा एकमेकांच्या त्या नेहमी कायम सोबत ठेवत असतात आणि जेव्हा लग्न होतं तेव्हा त्या प्रतिमा गळून पडतात. जेव्हा तुम्ही 24 तास एकत्र राहता आणि मग जेव्हा प्रतिमा गळून पडतात तेव्हा तुम्हाला तो खरा माणूस दिसतो आणि मग तिथून सुरुवात होते गैरसमजाची म्हणा किंवा अरे ही ती व्यक्ती नाहीये जिच्यावर मी प्रेम केलं आहे असं वाटण्याची. तर आमच्या बाबतीत असं झालं की मलाही ही पूर्ण कल्पना होती की मी जशी आहे तसं हरी नाही आणि हरी जसं आहे तशी मी नाही. कारण आमच्या दोघांच्या आवडीनिवडी एकदम भिन्न होत्या. तो पूर्णपणे पुस्तक वेडा, पुस्तक किडा म्हटलं तरी चालेल. त्याला 24 तास तो पुस्तक घेऊन वाचणारा होता आणि मला मात्र हिंडणं फिरणं प्रवास वाचन पण आवडीचंच होतं, पण त्याच्या इतकं नाही. याच्या जोडीने मला गाणं नृत्य वाचन प्लस क्रीडा या सगळ्यामध्ये मला खूप आवड होती. त्याच्या दृष्टीने खेळ खेळणं म्हणजे वाया घालवणं वेळ, त्यापेक्षा आपण पुस्तक वाचूया. आम्ही फिरायला जायचो तर तिथे असंच जायचो निसर्गात वगैरे. तर म्हणायचं चला आता आपण फिरून येऊ जरा छान डोंगर वगैरे. ते काय इथून दिसतोय ना, तो आपली त्याची 4 पुस्तकं घेऊन बरोबर आलेला असायचा. तो पुस्तक काढून बसायचं, म्हणायचा मी इथं वाचत बसलोय, तुम्ही दोघी कुठे फिरून यायचं थोडे फिरून या. तर हे आम्ही समजून घेतलेलं होतं. म्हणजे याच्यातून आमच्यात कधी वाद झाला नाही किंवा तू का नाही येत माझ्यावर फिरायला किंवा तू कशी काय जातेस इथे बसायचं सोडून तिकडे मला सोडून, असं म्हणजे आमच्या दोघांमध्ये कधी झालं नाही. कारण आम्ही हे समजून घेतलं होतं की आपण 2 वेगळ्या व्यक्ती आहोत. आपल्या दोघांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असू शकतात. सुरुवातीला काही वेळा असंही झालं की एक छोट्या छोट्या गोष्टी, अगदी आता समजा पंखा चालू आहे, म्हटलं खूप गरम होतंय पंखा लावला पाहिजे. कुठे गरम होतंय, थंड आहे, अजिबात पंखा लावायचा नाही, एवढी थंड असताना तुला कसं काय गरम होऊ शकतं. ही इतकी छोटी गोष्ट आहे, पण या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण माणसाला म्हणजे काय म्हणतो त्याला आपण जज करत राहतो की मला जसं वाटतंय तसंच समोरच्याला वाटलं पाहिजे किंवा तेच वाटणं बरोबर आहे जे मला वाटतंय ते. तर हे हळूहळू आम्हाला दोघांनाही समजत गेलं की नाही हे आपलं चुकतंय. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, जे मला वाटतंय तेच बरोबर आहे असं नाही. जे त्या व्यक्तीला वाटतंय म्हणजे प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असतं. त्याच्या परसेप्शननी त्याला वाटतं ते बरोबर असतं आणि माझ्या परसेप्शननी मला जे वाटतं ते माझ्यासाठी बरोबर असतं. तर सुरुवातीला आमचं काही वेळेला त्याच्यावरून व्हायचं, पण मग हळूहळू हे लक्षात आलं की नाही हे म्हणजे ते कुठल्याही बाबतीत असेल, कोणत्याही गोष्टीत असेल. त्यामुळे मग आम्ही एकमेकांचे विचार मग समजून घेण्याचा प्रयत्न केला. अच्छा तुला असं वाटतंय का, मग ते का वाटतंय असं, त्याचं काय कारण आहे, त्याच्या मागे काय विचार आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे मला असं वाटतं की एक तुम्ही एकमेकांना बरोबर पुढे घेऊन जाता. तुमच्या विचारांना तुम्ही आणखीन मोठा वाव देता. त्याच्या सामाजिक आस्थेबद्दल, एकूणच चळवळी, बहुजन चळवळीच्या कळकळीबद्दल हे मला आधीपासून माहित होतं. त्यामुळे त्याने घरी नसणं हे मला आधीपासून माहीतच होतं की हे काही असं 4 चौघांसारखं बाबा 10 ते 5 जॉब केला, 5 वाजता नवरा घरी आला, मस्त बसून चहा प्यायलं, गप्पा मारत मग फिरायला गेलो किंवा हॉटेलला गेलो, हे असं एक साधारण सर्वसाधारण आयुष्य जगतात लोक. तसं आयुष्य आपल्याला अर्थात तसं जगण्याची कधी इच्छाही नव्हती त्या पद्धतीने, पण कधीतरी असं वाटायचं. तो शेवटी मानवी स्वभाव आहे. कधीतरी की चला आपण थोडंसं फिरून येऊया. तर ते मला एकदा आठवते, मी असं म्हटलं होतं चल सगळे लोक, म्हणजे आमचं नवीनच लग्न झालं होतं तेव्हा आणि 6-1 महिने झाले होते. म्हटलं किती छान संध्याकाळी सगळे फिरायला जातात, आपण पण जाऊया ना. तर मला पुस्तक वाचायचंय. तर एक सारखं माझं हे ऐकून एक दिवशी महिनाभराने म्हटलं मला चल जाऊया फिरायला. आणि जे काही त्याने मला चालवलं, इतकं चालवलं, म्हटलं अच्छा मला आता कळलं की परत मी
तर ह्या अशा पद्धतीने म्हणजे ठीक आहे, म्हणजे ते आम्ही समजून घेतलं एकमेकांना. तर आता एक पूर्ण असं दिसतं आत्ताच्या पिढीकडे बघितलं तर आत्ताची पिढी खूप प्रॅक्टिकल आहे, हे भावनिकता कमी आहे आणि व्यवहारी आहे आणि प्रॅक्टिकल आहे. म्हणजे मी असं बघितलं आता की माझ्या मुलीच्या जनरेशन मध्ये की करायचं लग्न, बघायचं जमतंय का, वर्ष 6 महिने वर्ष जमलं तर जमलं, नाही तर काय करायचं दिवस वेगळा. म्हणजे इतकं कॅज्युअल झालंय आता आत्ताच्या पिढीमध्ये. खूपच अगदी सहज मुलं मुली दोघेही बोलतात. नाही जमलं तर वेगळं राहू ना, त्या वेगळं होऊ, त्यात काय एवढं विशेष आहे. तर हा मी म्हणत नाही की हे चुकीचं आहे, हे दोघांना असं वाटत असेल तर ते चुकीचंही नाहीये, पण ते कारण ते त्यांच्या बाजूनी ते चुकीचं नाहीये. पण ही एक जी आहे की एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या साथीने आपण एकमेकांच्या उणीवांनाही लक्षात घेऊन त्या कशा कमी करायच्या, त्याच्यावर मात कशी करायची, मग पुढे कसं यायचं हा विचार कमी असतो. फक्त बाबा तुझं माझं जमत नाही तर आपण वेगळं होऊया, हे आता कुठेतरी मला आताच्या पिढीमध्ये दिसतंय. बऱ्याचशा मुलं मुली तर आता असं म्हणतात की आम्हाला लग्नच करायचं नाही. अर्थात त्यांची त्याच्या मागे काही विचार आहेत का लग्न करायचं नाहीये ते. मुलीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर माझी मुलगी आहे, तिच्याशी मी बोलते तेव्हा मला मी मुलांच्या दृष्टिकोनातून मला इतका नाही सांगता येणार, पण मग मुलींचा आणि तिच्या मैत्रिणीशी जेव्हा बोलते तेव्हा मला असंच लक्षात येतं की मुली आता मुलांपेक्षा एक तर उच्च शिक्षित आहेत, हे मुलंही आहेत पण प्रमाण. त्याच्यानंतर मुलींचं आर्थिक स्वावलंबन आहे आणि त्या जास्त विचारशील आहेत. मला हे दिसतं म्हणजे की माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणीशी बोलताना की त्या जास्त मॅच्युअर आहेत मुली, म्हणजे मुलांच्या पेक्षा ते विचार करतात. आणि माझी मुलगी म्हणते की त्या मुलाशी 10-15 मिनिटं बोललं की नंतर काय बोलावं, त्याच्याकडे बोलायला काहीच नसतं, मी जे काय बोलते ते त्याच्या डोक्यावरून जाते हे मला कळतंय, म्हणून मग मला समजतच नाही की मी काय बोलू पुढे. तर मला असं कोणी मुलगा भेटत नाही की ज्याच्या पुढे मी त्याचं ऐकत राहील आणि मला गप्प बसावं लागेल तरी हा आहे काहीतरी. तर अशी नाही आहे तसं